हॅलो फ्रेंड्स, सर्वांना माझा नमस्कार. माझ्या या AR रंगोली चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी दोन सुंदर सोपी अशा रंगोळी डिझाईन्स. तर सुरू करूया आजची आपली पहिली रंगोळी. तर तुम्ही बघू शकता, मी असे पहिले 4 डॉट घेतलेले आहे आणि त्याला बोटाच्या मदतीच्या सहाय्याने असं गोल आकार दिलेला आहे. गोल राऊंड बोटाच्या मदतीच्या सहाय्याने ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे फ्रेंड्स, त्याचप्रमाणे जर तुम्ही तसेच काढले तर तुम्हालासुद्धा असे व्यवस्थित जमतील. तर तुम्ही बघू शकता, मी फेविकॉलच्या बॉटलच्या मदतीच्या सहाय्याने असे चारही बाजूला 3-3 डॉट घेतलेले आहे आणि मधामध्ये रेड कलरचा डॉट दिलेला आहे. नंतर काडीच्या किंवा पेनच्या किंवा पेन्सिलच्या मदतीच्या सहाय्याने असं त्या डॉटला असं ओढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता कशा आपल्या सुंदर 3 पाकळ्या अशा तयार होत आहे. नंतर मधातल्या पाकळीला असं मागे ओढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर येलो कलरचे किंवा ग्रीन कलरचे, तुम्हाला जे आवडतं, जो कलर आवडतील त्या कलरचे तुम्ही ते असे डॉट देऊ शकता. तर तुम्ही बघू शकता की हे रांगोळी कशी आलेली आहे. खूप सिंपल इझी रांगोळी आहे फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या अंगणामध्ये देवापुढे, तुळशीपुढे कुठेही आरामात काढू शकता. आणि तुमच्या अंगणामध्ये काढल्यानंतर, देवापुढे तुळशीपुढे काढल्यानंतर खूप सोपी रांगोळी आहे आणि खूप सुंदर दिसतात फ्रेंड्स. तुम्हीसुद्धा ट्राय करा फ्रेंड्स ही रांगोळी तुमच्या दारामध्ये, तुळशीपुढे, अंगणामध्ये. अशाच नवनवीन रांगोळी बघण्यासाठी माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. लाईक करत जा फ्रेंड्स. तुम्ही रांगोळीचे व्हिडिओ बघता पण कोणी लाईक नाही करत, कमेंट्स नाही करत. लाईक करत जा. तर आज सुरू करूया आता आपली दुसरी रांगोळी. तर तुम्ही बघू शकता, पहिल्या रांगोळीमध्ये ज्याप्रमाणे मी डॉट्स घेतलेले आणि त्याला बोटाच्या मधच्या साईडनं असं गोल आकार दिलेला होता, त्याचप्रमाणे ही सुद्धा रांगोळी तशीच घेतलेली आहे. पहिला 4 डॉट घेतलेले आहे, नंतर त्याला बोटाच्या मधच्या साहाय्याने असं गोल आकार दिलेला आहे. नंतर 3-3 डॉट घेऊन आपण त्याला पेन्सिलच्या किंवा पेनाच्या मदतीच्या सहाय्याने किंवा काडीच्या मदतीच्या सहाय्याने असं आखून घेतलेलं आहे. नंतर अशा 2 बाजूला अशा 5-5 रेषा आखलेल्या आहे आपण आणि त्या 5-5 रेषेला ग्रीन कलरचे डॉट द्यायचे आहे आणि त्या ग्रीन कलरच्या डॉटला असं काडीच्या मदतीच्या किंवा पेनाच्या किंवा पेन्सिलच्या मदतीच्या सहाय्याने असं आखून घ्यायचं आहे. तर ही रांगोळीची फायनल लुक तुम्ही बघू शकता की किती सुंदर आलेला आहे. खूप सोपी रांगोळी आहे फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या आरामात दारामध्ये, अंगणामध्ये, तुळशीपुढे काढू शकता. तुम्हीसुद्धा रांगोळी ट्राय करा, कमेंट करत जा. रांगोळी कशी वाटली, तुम्हाला आवडली, नाही आवडली, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब